फायदा होतोय का? म्हणजे केसरी कितीही लोकप्रिय झाला तरी आपली 1 रुपया वर्गणी आपण काही वाढवणार आहोत का? मग अशी दिनानाथ आला होता, 2000 प्रतींची मागणी असं सांगत होता. अहो आपटे, मग यात चिडण्यासारखं काय? इथं आनंदाची बातमी आहे. आपला खप वाढतोय, आनंद व्हायला हवा तुम्हाला. अहो आनंद नाही, आनंदी आनंद आहे गोपाळराव. पण खप कितीही वाढला तरी ती मागणी पूर्ण करण्यासाठी जे पैसे हवेत ते आपल्याकडे नाहीत, त्याचं काय? मगाशी अग्रलेखासाठी टिपणं काढत असताना दिनानाथ येऊन कागदासाठी पैसे मागू लागला. आता नाही येत पैसे तर कुठून द्यायचे? माझं तर डोकंच चालत नाही. हे सगळे हिशोबाचे आकडे, ही सगळी गणित डोक्यात घोंगावू लागली. केव्हापासून वाट बघतोय की तुम्ही सगळे याल आणि हे सगळं सांगीन. आपटे, ही परिस्थिती आम्हास ठाऊक नाही अशातला काही भाग नाही. पण आता आपलं एकदा ठरलंय तर. अहो एकदा ठरवलंय म्हणजे नंतर बदल करायचेच नाहीत असं नाहीत ना. आता हे बघा, आपण सुरुवात केली तेव्हा केसरीचा खप फक्त 400 होता. आता हे कोल्हापूर प्रकरण छापायला लागल्यापासून तो 1800 झालाय. म्हणजे 400 वरून थेट 1800 ची उडी, आणि आज तर 2000 प्रतींची मागणी आहे. म्हणजे मी तर असं सुचवीन की आपण आपली वर्गणी थोडी वाढवावी. कर्ज फिटायलाच त्यांनी मदत होईल. हे बघा, कर्ज फेडायला आपण बांधील आहोतच आणि रक्कम वाढवायची ही उत्तम संधी असेलही. पण आपटे, आपण एक खळबळजनक बातमी छापली आणि त्याचा फायदा घेऊन वर्गणी वाढवली आणि आपली घरे भरली असा आरोप आपल्यावर झाला तर आपल्याला तो नाकारता येणार नाही. मग हे झाल्यावर आपल्याला स्वतःला आरशात बघता येईल का? सांगा मला. आणि असं व्हायला नको की लोकांना वाटेल की आपण आपल्या उद्देशापासून लांब पळतोय. नफा मिळवण्यासाठी वृत्तपत्र सुरू केलं असा ठपका लागेल आपल्यावर. तुम्हीच सांगा, वर्गणी वाढवणे फायद्याचे की तोट्याचे? बळवंतराव, तुम्ही त्यांच्यावर कशाला चिडताय? आपटेंचा हेतू प्रामाणिक आहे. तुमच्याही तत्वनिष्ठेचा मी आदरच करतो. तुम्हा दोघांना योग्य वाटेल त्याच मार्गाने केसरी मराठा पुढे जातील. येऊ का? नाना या. आता कोल्हापूरचाच विषय चर्चेत होता. काही नवीन खबर कोल्हापूरहून? मला तुमच्याशी खासगीत बोलायचंय. पाहिलं शास्त्री बुवा, केसरीची दखल ही घ्यावीच लागते. आणि याचं कारण केसरी कायम सत्यच मांडतो हा लोकांचा असलेला विश्वास. त्याबद्दल दुमत नाहीच आहे बळवंतराव. आपल्या वर्तमानपत्रात छापून येणारा प्रत्येक शब्द न शब्द म्हणजे तलवार असतो. आधुनिक काळात लढाईत अस्त्र म्हणून शब्दांचाच वापर होणार आहे. सामान्य माणूस जसा केसरीतील शब्द न शब्द, वृत्त आणि वृत्त याची दखल घेतो, तशीच ब्रिटिश दरबारी देखील घेतली जात असेल. अर्थात हीच ताकद आहे वर्तमानपत्रांची. तुमच्या लक्षात येत नाहीये मी काय म्हणतो ते. जशी इथे दखल घेतली जाऊन सत्य कळाल्यावर सामान्य माणसाच्या अंगात स्फुरण चढतं, तसं हे कळल्यावर ब्रिटिश दरबारी अस्वस्थता पसरली असेलच की. असेल, पसरलीच आहे अस्वस्थता. चौकशी कमिटी नेमण्याचा विचार चालू आहे म्हणून. आणि आपण पत्र छापल्यावर बर्वे काही गप्प बसणार नाही. तेव्हा त्यांच्या हालचाली सुरूही झाल्या असतील आणि त्या त्यांच्या लौकिकाला साजेशा असतील यात मला शंका नाही. एका अग्रलेखाने इतकी खळबळ उडवली. विचार करा, पत्र छापून आलं तर काय होईल. आपटे, कशाची एवढी चिंता करताय? आपल्या शाळेची बळवंतराव. शाळेची? हो. या अग्रलेखाचं प्रकरण लावून धरलं जाणार यात काही शंका नाही. पण आता ही पत्रही छापली तर अजूनच खळबळ माजेल. या सगळ्याचा आपल्या शाळेवर परिणाम होईल ही भीती वाटते. अगदी 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 बरोबर आहे. हा विचार माझ्याही मनात येऊन गेलाय. एकदा लेखणी हाती घेतली की त्याच्या परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागणारच. आपली ती तयारीच हवी. आपण बडोदे संस्थानावर देखील बातम्या केल्या आणि टी माधवरावही काय कमी वजनदार नव्हते.
परंतु सरकारला नमते घ्यावे लागले. ही गोष्ट वर्तमानपत्राच्या सामर्थ्याची चुणूक दाखवणारी आहे. काय बळवंतराव? अगदी अगदी योग्य आहे. लेखणीत किती ताकद आहे हे आपण सगळेच जण जाणतो. त्यामुळे आता डगमगून चालायचे नाही. वा, आणि ती लेखणी जर केसरीकरांची असेल तर बघायलाच नको. काय मंडळी, हे सगळं झालं तरी आपली हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावरच येते. मंडळी, आपण पुढे काय करणार आहोत आता? काय वाटतं मंडळी, ही पत्र आपण छापावीत का? शाणी गती. लहान मुलांचं मन मोडायचं म्हणजे खुद्द देवाला नाराज केल्यासारखे ते. हिचं होईपर्यंत तुम्ही खाऊन घ्या ना. नको हो. मी काय म्हणते वहिनी, तुमच्यासोबत मी सुद्धा उपास करू का? अगं बाई, कशाला? अहो कशाला काय, तुम्ही अशा एकट्याच उपाशी राहणार. एकीला दोघी असलो ना म्हणजे भुकेची जाणीवच व्हायची नाही. आणि देवाचं करायला कारण कशाला हवंय? तितकाच माझाही पुण्यसंचय वाढेल. म्हणजे अगदी तुमच्यासारखे निर्जळी करायला नकोत, पण दिवसभराचा करता येईल. काय वहिनी, अहो लक्ष कुठं आहे तुमचं? काय विचारतीये मी? ताई हो, आज सकाळी माझा उपवास मोडता मोडता राहिला. अनावधानाने झालं ना, नका इतकं मनावर घेऊ. मुद्दाम कळून सवरून करतो ना आपण, तेव्हाच उपास मोडला म्हणून समजायचं. अनावधानाने नाही, कळून सवरून मोडत होता. म्हणजे मी सकाळी यांना दूध द्यायला गेले तरी हट्टालाच पेटले. म्हणाले माझ्या आधी तू दूध पी. वहिनी, हे उपास मोडणं वगैरे ना फार मनावर नका घेत जाऊ तुम्ही. अहो अखेरीस मोडला नाही ना उपास, मग झालं तर. आणि भाऊजींचं म्हणाल ना तर इतर वेळेस आपण काय खातो काय पितो याकडे कुठे लक्ष असतं आपल्या नवऱ्यांचं. आज एखाद्या वेळी गेलं लक्ष म्हणून बोलले असतील. आणि 16च तर सोमवार आहेत, बघता बघता सरतील. आपण असं करूया का वहिनी, आपण की नाही भाऊजींनाच या उपासामागचं तर्क उलगडायला सांगूया. नाहीतर त्यांना सांगूया की या विषयावर मुळी केसरीमध्ये एक अग्रलेखच लिहा. बायका, उपास तपास आणि व्रतवैकल्य. म्हणजे मग भाऊजी ती कशी विज्ञानाधारित नाहीत हे आपल्याला समजावून सांगतील. आणि म्हणतील मुळी ती करूच नाहीत. म्हणजे मग मुख्य मुद्दा बाजूलाच राहायचा. चला, कृष्णा अजून एक घास खाणार आहे ना? चला, शाणा बाळते. अरे वा, आज जनतेत इतका संतोष आहे की केसरीकार आपल्या बाजूने आहे. मग नका ना छोट्या छोट्या गोष्टींवरून असे संतापू. समुद्राच्या लाटांसारखं असतं आपलं आयुष्य. त्यात लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या लाटा पायाशी येऊन धडकणारच. मोठ्या लाटेनं घाबरायचं नाही आणि लहान लाटेवर स्वार व्हायचं नाही. होता होईल तोवर रेतीत पावलं घट्ट रोवून उभं राहायचं. हो, आता रेतीतली पावलं हलकी होऊन कधीतरी सुटायची. अशा वेळी मग आपला तोल सावरायचा, पण किनारा घट्ट धरून ठेवायचा, तो सोडायचा नाही. साध्या सुध्या आयुष्यातल्या उदाहरणांची अशी काही सांगड घालतेस की मनातली घालमेल क्षणात दूर होते आणि मन किनाऱ्यासारखं स्वच्छ होतं. किती छान बोलतेस मामी. काय झालं? आत्ता पटतंय असं म्हणालात ना? मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. अगं बाई, आता केसरीकारांना काय मागायचंय माझ्याकडे? आणि माझं तुझं काय? जे आहे ते आपल्या दोघांचंच नाही का? मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाही. केसरीसाठी हवंय. आणि तशीच वेळ आली नसती तर मी स्वप्नात देखील ही गोष्ट तुझ्याकडे मागितली नसती. बरं, सोमवार पेठेतल्या ह्या बांधकामाची नोंदी आहे, त्याचं काय झालं परवाना?
अरे बळवंतराव, या ना. काय काम काढलं? कागद मागवण्याच्या परवानगीसाठी आलोय. तुम्ही अडवलेत ना कागद, मग जातीनं यावंच लागलं. अहो तसं नव्हे, म्हणजे अडवलेत असं नाही, पण परंतु किंतु सगळे काही समजते आम्हाला. ही शुद्ध अडवणूक आहे. हे न समजणं इतके दूधखोळे नाही आम्ही. नाही बळवंतराव, मी का अडवेन? अहो त्याची परवाना फी भरली नाहीये, त्यामुळे अर्ज पुढे नाही पाठवता आला. परवानगी फी भरली नाही म्हणून काम अडवण्याची ही कुठली पद्धत? हे बघा, माझं यात वैयक्तिक काही नाही, पण सरकारी काम आहे, त्याचे नियम असतात. मी तरी काय करणार? अहो नियमांमुळे माझे हात बांधलेत, नाहीतर निश्चितच. हे घ्या. आणि कागदाचं काम पुढे सरकावा. हे काय? नाही बळवंतराव, अहो नगद भरावी लागते, आणि ही काही सराफी पेढी नाही याचं मोल करायला. मोल करू शकतही नाही. पैशात मोल करता यावेत इतके स्वस्त दागिने नव्हेतच हे. आता 2 दिवसांपुरते ठेवायला आणलेत. तेवढं कागदाचं काम पुढे सरकवा. 2 दिवसात या पाटल्या आम्हाला आहेत तशा परत न्यायच्या आहेत. केवळ केसरीची छपाई थांबू नये म्हणून नाईलाजाने हे ठेवून जातोय. एवढे तरी करा आमच्यासाठी. आणि तुम्ही काय अशा गोंदाने चिकटवल्यासारखे इथेच काय उभे राहिलात? जात आणि स्वयंपाकाची तयारी बघा. हे काय हो? खरवस. त्या खानावळवाल्या जानकी काकू आहेत ना, त्यांनी आणलाय. जळलं मेलं लक्षण. तिला एक डोकं नाही कसं वागावं, आणि ह्यांना अक्कल नाही. तुम्हाला सांगते, त्या खानावळवालीचीच दृष्ट लागलीये माझ्या मुलाच्या संसाराला. बघावं तेव्हा पदराखाली लपवून खायचे प्यायचे डबे घेऊन येते. परवा काय तो म्हणे लाडू आणले, आधा खरवस. ती आणते आणि आमची सून खाते. अहो अगं बाई, अहो पाहिलं वकील साहेब, त्यांचे धाडसच कसे झाले माझ्या विरुद्ध उघडपणे असे काही छापण्याचे. असलांची नांगी वेळेवरच ठेचायला हवी, आणि मी ती ठेचणारच. त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याखेरीज हा पर्वे आता शांत बसणार नाही. आता मी स्वतः पुण्याला जातो आणि त्या केसरीकारांचा समाचार घेतो. त्याला असं सहजासहजी सोडणार नाहीये मी. पण त्याआधी मुंबईला जाऊन गव्हर्नर साहेबांना भेटून केसरीकारांवर खटला भरण्याची लेखी परवानगीच घेऊन येतो. बघतोच आता कोण सोडवतोय त्यांना माझ्या तावडीतून. होतीस कुठे भामे? कधीची वाट पाहतोय तुझी. झालं की काय वाचन आज इतक्यात? हे काय आणल्या ते परत? झालं काम? पैसे द्यावे लागलेच नाहीत की काय? नाही, थांब. पाटल्यांशिवायच काम झालं, आणि आज एक आनंदाची गोष्ट देखील घडली. खरं तर मला एका गोष्टीची आज जाणीव झाली आहे, आणि त्याची कबुली मला तुझ्यापाशी द्यायची. कसली कबुली? काय म्हणालो होतो मी? हा बर्वे गप्प बसायचा नाही. मला वाटलंच होतं अग्रलेख छापून आल्यापासून त्याच्या हालचाली सुरू झाल्या असणार आहेत. काय करायचं या नोटीसचं पुढे?
या प्रकरणात कोर्ट कचेरी करावीच लागणार असं दिसतंय. हे बघा, बर्वे हे प्रकरण ताणतोय याचा अर्थ त्याच्या डोक्यात काहीतरी योजना नक्की असणार. अहो, असून असून काय योजना असणार आहेत? खटलाच भरतील ना आपल्या विरुद्ध. भरू दे, आपल्यालाही आपली बाजू मांडता येईल आणि आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. अजून तरी काही खटला उभा राहिलेला नाही. आता फक्त माफी मागा अशी नोटीस आहे. माफी कशाबद्दल सांगा ना, काय संबंध आहे माफी मागायचा? नाही, असं पटकन काही पाऊल उचलणार नाहीत ते. आधी माफीनं प्रश्न मिटतोय का बघतील, आणि तसं नाहीच झालं. नाही, यांना पुरेशी खात्री असणार की आपण काही त्यांची माफी मागणार नाही, आणि आपण माफी मागत नाही म्हटल्यावर ते पुढचे पाऊल उचलणार, म्हणजेच कायदेशीर कारवाई. थोडक्यात काय, आपण माफी मागितली तरी विजय त्यांचाच. मी तर म्हणतो खटला भरू दे आपल्या विरुद्ध. त्या बर्व्यांना देखील 4 शब्द सुनावता येईल, 4 ठिकाणी चर्चा होईल, नाचक्य होईल त्यांची. अहो गोपाळराव, खटला म्हणजे काय गाव पंचायत आहे का वाटेल ते बोलायला? आणि यासाठी आपल्याला वकील नेमावा लागेल, कोर्टाची फी भरावी लागेल. आधीच आपल्यावर कर्जाचं ओझं, आणि त्यात हा खर्च म्हणजे पदरमोड करून करून तरी किती करणार बळवंतराव? आपटे म्हणतात ते बरोबर आहे. कायदेशीर पद्धतीने लढायचं तर त्या क्षेत्रातला कोणीतरी माहितगार आपल्या सोबत असायला हवा. वाटते तितकी ही लढाई सहज आणि सोपी नव्हे. या लढाईच्या निकालावर अनेक गोष्टींचं भवितव्य अवलंबून आहे गोपाळराव. अहो, लढाई वगैरे पुढच्या गोष्टी. आधी या नोटिशीला काय उत्तर द्यायचं ते ठरवायला लागेल, कारण या उत्तराचा केसरी आणि शाळा दोघांवरही परिणाम होणार. त्यामुळे नीट विचार करून मगच उत्तर देऊया बळवंतराव. हे बघा, जो काही निर्णय घेऊ तो आत्मघातकी नसावा इतकंच माझं म्हणणं आहे. कारण हे काही फक्त तुम्हा दोघांचं, शाळेचं किंवा वृत्तपत्रांचं नुकसान नसेल, तर ते पर्यायाने विद्यार्थ्यांचं आणि जनतेचंही नुकसान असेल. उत्तर काय द्यायचं आपटे? अजिबात काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. निश्चिंत रहा. काय नोटिशीची राख? हे केसरीकार स्वतःला फारच शहाणे समजू लागले. त्यांच्या लेखानंतर बडोद्याच्या महाराजांचं प्रकरण योगायोगानं तरीच काय लागलं. यांना वाटू लागलं की यांनी मनात आणलं तर कोल्हापूरचंही प्रकरण तडीच लावतील. अरे हट, इथे कच या बर्व्याशी आहे. आज केली असेल नोटिशीची राख, पण लवकरच संन्यास घेऊन अंगाला राख फासून यांना हिमालयात जायला नाही ना लावलं तर नावाचा राव पाहतो नाही मी. तो त्या स्टँडची कधीचा खटपट करून राहील, पण ते काही त्याच्याच्यानी सरळ होईना ते होईना. काय हो शास्त्री बुवा, हे असं सगळ्यांची छायाचित्र काढून घ्यायचं खूळ कसं काय शिरलं तुमच्या डोक्यात? अहो नामजोशी, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्या आपण. हे मात्र खरं आहे. नव्या गोष्टी आत्मसात केल्या तरच पुढची पिढी आपण घडवू शकतो, त्यांना नवीन नवीन माहिती देऊ शकतो. अहो, आमच्या तीर्थरूपांचं एक रेखाचित्र तयार करून घेतलं होतं मी, त्यांची आठवण राहावी म्हणून. अहो, पण हे तंत्रज्ञान माणसाची हुबेहूब छबी तयार करून देतं. बघूया आपल्या पुढच्या पिढ्यांना आपली आठवण येते का? अहो, राजपूत, मुघल या राजघराण्यांमध्ये राजाचं चित्र काढून घेण्याची पद्धत होती. या यंत्रामुळे सर्वसामान्यांमध्ये ही पद्धत रुळते की नाही बघा. आपल्या मराठा राज्यातही अशी पद्धत पाहिजे होती. नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसत हे आपल्याला आजही कळलं असतं. माझ्या माहितीप्रमाणे एका फ्रेंच चित्रकारानं त्यांचं चित्र काढलेलं आहे, पण ते चित्र आपल्या देशात नाही. नाही, ते काय चित्र वगैरे काढणं आपल्यासारख्या सामान्य लोकांना परवडणार नाही. आणि इतर कामे नाहीत का आपल्याला? वेळ कुठे आहे चित्रांसाठी? आणि एक चित्र काढून घ्यायचं म्हणजे काही दिवसांचं काम. अहो बळवंतराव, म्हणूनच नवीन तंत्रज्ञान काही सुविधा आणत असेल तर त्या वापरून आजमावून बघायला हव्यात. म्हणून हा आजचा खटाटोप.
बाकी या अलौकिक यंत्राचा शोध लावणाऱ्या त्या जोहान जहानचं कौतुक करावं तेवढं कमी हो. आणि जोसेफ निसेफोर निप्सेचेही त्याने पहिले छायाचित्र टिपले. अहो मगापासून बघतीये चित्त थाऱ्यावर नाही तुमचं. विचार कसला चालला एवढा? काय झालं? छे, आपला असाच विचार करतोय. झालेलं काही नाही. काही नाही. हा, उद्याचा अग्रलेख काय लिहावा यावर विचार करतोय. मी सुचवू का एखादा विषय? सुचव. बाईनं कुणाचं ऐकावं, सासूचं की नवऱ्याचं? या प्रश्नाची उकल झाली ना तर घराघरामध्ये आनंदाची कारंजी अशी थुई थुई नाचायला लागतील. गहन प्रश्न आहे, विचार करण्यासारखा आहे खरा. होय, मग आहेच मुळी गहन प्रश्न. आणि आम्हा बायकांपुढे तर वेळोवेळी हा प्रश्न उभा राहतो. सासू म्हणते पूर्वेला जा की लगेच नवऱ्याने म्हटलंच पाहिजे पश्चिमेकडे जा म्हणून. मग अशा वेळेस काय करायचं आम्ही बायकांनी, सांगा बरं? पेच आहे खरा. मग काय म्हणत होती काकू? अगं बाई, तुम्हाला कसं कळलं? आता इतका मोठा पेच पडलाय म्हणजे काकू येऊन गेली हे निश्चित. काय म्हणे? त्या म्हणतायत की लघुरुद्र करूया. मग तुझं काय म्हणणं आहे? मी काय म्हणणार? मी म्हटलं यांना विचारून सांगते करूया का नको. तुझ्या मनाला काय वाटतंय? तुला वाटतंय का करावंसं? माझ्या मनाला काय वाटतंय हे नाही ठाऊक मला. पण तुम्ही काय असे फार देवदेव करत नाही. रोजची पूजा करता तेच खूप झालं. हो, पण रुद्र केलं तर सासूबाईंना बरं वाटेल हे नक्की. आणि मी काय म्हणते, देवाचं नाव घ्यायचं असेल तर त्यात काही चूक आहे का सांगा बरं? मनात काही हेतू असेल किंवा नसेल, देवाचं नाव घेतल्याने शांतताच वाटणार ना मनाला. तुझ्या मनाला बरं वाटणार असेल तर कर, माझी काही हरकत नाही. होय ना? मग मी उद्याच निरोप पाठवते गुरुजींना. काकूंनाही कळवते आपण करूया रुद्र, यांची काही हरकत नाही म्हणून. आणि यशोदा वहिनींनाही सांगते. किती भोळी आहेस तू भामा. तुझ्या साध्या सरळ आयुष्यातले तुझे साधे सरळ हिशोब आहेत.